नमस्कार. मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपण भावनांचे इंद्रधनू पाहत आहोत. आकाशात जसं इंद्रधनुष्य दिसतं आणि त्यामध्ये ताना, पिही, नि, पाजा असे 7 रंग आणि त्याच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात या देखील अशा वेगवेगळ्या छटांच्या असतात. या भावनांची सजगता विकसित केली तर यातल्या कोणत्या भावनेला महत्त्व द्यायचं आणि कोणत्या भावनेला महत्त्व द्यायचं नाही, आपल्या ठरवलेल्या मूल्यानुसार काय कृती करायची याचं भान माणसाला विकसित करता येऊ शकतं. मानसशास्त्रामध्ये असं म्हणतात, ऑल इमोशन्स आर ओके, ऑल बिहेवियर इज नॉट ओके. म्हणजेच मनात वेगवेगळ्या भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. मात्र त्या प्रत्येक भावनेनुसार कृती करणं हे योग्य असतंच असं नाही. ते समाजाच्या दृष्टीनंही योग्य नसू शकतं किंवा स्वतःच्या हिताच्या दृष्टीनं देखील अयोग्य असू शकतं. आणि म्हणूनच मनात कोणत्या भावना निर्माण होतात हे जर आपल्याला अधिक स्पष्ट समजलं तर कोणत्या भावनेला महत्त्व द्यायचं आणि कोणत्या भावनेला महत्त्व द्यायचं नाही हे ठरवणं देखील सोपं जातं. आपल्या मनात ज्या वेगवेगळ्या भावना येतात त्या संमिश्र असू शकतात आणि ती नक्की कोणती भावना आहे हे काही वेळा माणसाला स्पष्ट होत नाही. आळस आणि कंटाळा या 2 भावना अशा आहेत की ज्या माणसाला नक्की समजत नाहीत. आत्ता मला जी भावना आहे ती आळस आहे की कंटाळा आहे. याचं कारण असं की बऱ्याचदा हे 2 शब्द देखील एकमेकांना समानार्थी म्हणून वापरले जातात, पण ते समानार्थी नाहीत. आळस आणि कंटाळा या भावनांमध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की ज्यावेळी माणसाला आळस असतो त्यावेळी त्याची त्यावेळची जी स्थिती असते ती सुखकर असते आणि ती स्थिती बदलावी असं त्याला वाटत नसतं आणि म्हणूनच तो कोणतीही कृती करायला तयार असत नाही. एखादा माणूस आळशी आहे असं आपण म्हणतो. याचं कारण असं असतं की त्याची जी रोजची जी काही गरजा आहेत त्या सगळ्या गरजा भागत असतात आणि मुद्दाम काम करण्यासाठी जी प्रेरणा आवश्यक असते ती पुरेशी प्रेरणा त्याला नसते. याउलट कंटाळा ही भावना ज्यावेळी मनामध्ये असते त्यावेळी ती जी स्थिती असते ती सुखद नसते. समजा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कंटाळा येऊ लागला तर ती सुखद स्थिती नसते. मग तुम्ही तो व्हिडिओ बदलता, सर्व करता, दुसरीकडे जाता. पण प्रत्येक वेळीच कंटाळा आला की ती कृती बदलणं योग्य असतंच असं नाही. याचं कारण एखादी गोष्ट आपण ठरवली म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत पाहायचा असा संकल्प तुम्ही केला तरी देखील मनात कंटाळा काही वेळानं येऊ शकतो. मात्र त्या कंटाळा या भावनेला आता महत्त्व द्यायचं नाही आणि जो संकल्प केला आहे तो पूर्ण करायचा. म्हणजेच कंटाळा ही जी भावना आहे ही प्रत्येक वेळीच त्या कंटाळा या भावनेनुसार कृती करणं योग्य असतंच असं नाही. मात्र ही कंटाळा भावना देखील काही वेळा उपयोगी असू शकते, कारण ही कंटाळ्यातूनच नवीन काहीतरी शोधलं जातं किंवा नवीन प्रयोग केले जातात आणि सर्जनशीलता ही कंटाळा या भावनेतून निर्माण होते. म्हणजे रोज तोच पांढरा भात खाऊन कंटाळा आला की काही वेळा माणूस फोडणीचा भात, बिर्याणी असे वेगवेगळे प्रयोग करू लागतो. त्यामुळे माणसाची ही जी सगळी संस्कृती विकसित झालेली आहे त्यामागे कंटाळा ही भावना देखील एक महत्त्वाचा रोल निभावत असते. मात्र ज्यावेळी माणसाला कंटाळा असतो त्यावेळी ती स्थिती सुखावह नसते आणि तो कंटाळा घालवण्यासाठी दुसरं काहीतरी करावं असं त्या माणसाला वाटत असतं. दुसरा कसला तरी शोध घ्यावा, वेगळी काहीतरी कृती करावी असं माणसाला वाटत असतं. आणि या कंटाळा या भावनेच्या मागे डोपामाइन नावाचं मेंदूतलं केमिकल असतं. आपण कोणतीही कृती ज्यावेळी करत असू सुरुवातीला त्या कृतीमध्ये उत्साह वाटतो, कारण ज्यावेळी नाविन्य असतं त्यावेळी डोपामाइन हे अधिक पाझरत असतं. मात्र ती कृती सवयीची झाली, नेहमीचीच झाली, रुटीन झाली की डोपामाइन पाझरणं थांबतं आणि मग त्या गोष्टीचा कंटाळा येऊ लागतो. म्हणजेच उत्क्रांतीमध्ये हे डोपामाइन हे खूप महत्त्वाचं असेल
आणि त्याचमुळे माणसाची ती जी सांस्कृतिक उत्क्रांती झाली ती एक प्रकारे या डोपामाइनमुळेच झाली. पण आजकाल आपण या डोपामाइनच्या अधिकच आहारी जाऊ लागलेलो आहोत आणि त्यामुळे एक प्रकारे या डोपामाइनचंच व्यसन निर्माण झालेलं आहे, ज्याचा परिणाम म्हणून अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा खूप लवकर कंटाळा येऊ लागतो. म्हणजे व्हिडिओ देखील आता 30 सेकंदाचेच का बनवले जातात, कारण 30 सेकंदानंतर 1 मिनिटामध्ये माणसाला कंटाळा येतो, डोपामाइन कमी होतं आणि खूप व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्यामुळे दुसरं पाहू असं माणसाला वाटत राहतं आणि तो सतत बदल करत राहतो. मात्र जर आपल्याला कोणतीही गोष्ट शिकायची असेल, कोणत्याही गोष्टीचे परिणाम आपल्याला काहीतरी अनुभवायचे असतील, तर ती कृती ही अधिक काळ करणं आवश्यक असतं. म्हणजे 5 मिनिटात तुम्हाला व्यायामाचा कंटाळा आला तर त्या व्यायामाचे फायदे हे होणार नाहीत. तुम्हाला किमान 15-20 मिनटं एखादा व्यायाम करायला हवा आणि म्हणूनच 5 मिनिटात जरी व्यायामाचा कंटाळा आला तरी मी 15 मिनटं व्यायाम करणार आहे असा संकल्प करणं हे खूप आवश्यक असतं. कंटाळावर जर आपल्याला मात करायची असेल तर असा संकल्प करायला हवा आणि कंटाळा मनात आला म्हणून लगेच एखादी गोष्ट बंद करणं, सोडून देणं हे योग्य असतंच असं नाही. अनेक जण कंटाळा आला म्हणून नोकऱ्या सोडतात आणि मग दुसरी नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय काय करायचा हे ठरवलेलं नसतं आणि मग त्या रिकामपणामुळेच कंटाळ्याचं रूपांतर हळूहळू उदासीमध्ये होऊ लागतं आणि असे डिप्रेशन असणारे अनेक क्लायंट आमच्याकडे येतात. तर हे जे कारण आहे त्यामागे कंटाळा ह्या भावनेच्या पोटी एक प्रकारची इम्पल्सिव्ह कृती होत असते. म्हणजे कंटाळा ही भावना देखील अशा पद्धतीचं विचार न करता कृती करायला प्रेरणा देऊ शकते आणि ती यावेळी जी केलेली कृती असते ती योग्य असतेच असं नाही. कंटाळा आला केवळ म्हणून कोणतीही कृती थांबवणं, बंद करणं हे योग्य नाही. कंटाळ्यावर उत्तर शोधायचं म्हणजे नवीन काहीतरी करायचं, आपल्या नेहमीच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं आणि त्यासाठी ज्यावेळी थोडासा वेळ मिळेल त्यावेळी मुद्दामहून विचार करायचा आणि काय केलं तर माझा कंटाळा रोजचा जाऊ शकेल असा विचार करायचा. त्यामुळे कंटाळा ही भावना आणि आळस ही भावना यामध्ये जो महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे त्यावेळची मनाची स्थिती आळस असताना ही पॉझिटिव्ह असते, +1, +2 अशी असते. याउलट कंटाळा असताना ती निगेटिव्ह असते, -1, 2, 3 अशी असते. आता आळसावर देखील मात करायची असेल तर आपल्याला भविष्याची स्वप्न पाहायला हवेत. आत्ताची स्थिती सुखावह आहे, पण या स्थितीमध्ये मी अधिक काळ सतत राहायला लागलो तर माझी कोणतीच प्रगती होणार नाही, उन्नती होणार नाही आणि मग जी सुखावह स्थिती आहे ती देखील हळूहळू कंटाळवाणी होऊ लागते. म्हणजे आपण असं उदाहरण घेऊ की थंडीमध्ये पांघरूण घेऊन ज्यावेळी एखादा माणूस झोपलेला असतो आणि आता व्यायाम करायचा उठायचं आहे पण तो आळस करतो का, कारण ते पांघरूण घेऊन जो झोपलेला असतो ती स्थिती त्याला सुखावह वाटत असते आणि अजून थोडा वेळ झोपूया असं वाटत असतं. याचं कारण त्या स्थिती बदलावी असं त्याला वाटत नसतं आणि ही जी स्थिती आहे तो आळस आहे. त्यालाच आपण व्यायामाचा कंटाळा असं देखील म्हणू शकतो आणि म्हणूनच आळस आणि कंटाळा ह्या एकमेकांशी खूप जोडलेल्या ज्या भावना आहेत असं म्हटलं जातं. त्याचं कारण ती जी स्थिती आहे ती आळसाची स्थिती आहे, पण दुसरी कृती जी करायची आहे तिचा कंटाळा आहे आणि तो कंटाळा दूर करायचा असेल आणि त्याचप्रमाणे आळस जर दूर करायचा असेल तर आपल्याला भविष्याची कल्पना करणं आवश्यक आहे. जर मी असाच अधिक वेळ झोपून राहिलो तर मग त्या स्थितीचा देखील कंटाळा येऊ लागतो आणि जर मी व्यायाम कधी केलाच नाही तर मग माझी शारीरिक आरोग्य देखील नीट राहत नाही आणि त्यामुळे आळस बाजूला ठेवून आपल्याला काहीतरी कृती करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी भविष्य कल्पनेनं पाहणं आणि त्या दृष्टीनं स्वतःला प्रेरणा देणं हे आवश्यक असतं. अन्यथा माणसाचा मेंदू हा आळसाकडे झुकलेला आहे. त्याला कम्फर्ट लेवल ही हवी असते, त्याला सहसा काही बदल नको असतो. पण माणसातला जो विवेक आहे तो
त्याला जागृत केला तर आपल्याला भविष्यात नक्की काय साधायचं आहे याचा विचार माणूस करू शकतो आणि तो आळसावर मात करू शकतो. त्यामुळेच आळस ही जरी सुखद भावना असेल, काही वेळा तिचा अवश्य अनुभव घ्यायला हवा, पण जर आपण सतत आळसामध्येच राहिलो तर आपली कोणतीच प्रगती होणार नाही आणि जे काही आवश्यक कृती आहेत त्या देखील होणार नाहीत आणि त्यासाठी आळसावर देखील मात करता येणं हे आवश्यक आहे. आत्ता माझ्या मनात आळस आहे की कंटाळा आहे याकडे जर मी लक्ष दिलं आणि कंटाळा असेल तर क्रिएटिव्हिटी विकसित करण्यासाठी विचार केला आणि आळस असेल तर भविष्याची जे मला अपेक्षित आहे त्याचं कल्पनादर्शन केलं तर मी आळस आणि कंटाळा या दोन्ही भावना जर त्रासदायक होत असतील, त्या माझ्या प्रगतीमध्ये अडथळा आणत असतील तर त्यावर मी मात करू शकतो. आणि प्रत्येक माणूस स्वतःच्या भावनांची सजगता विकसित करून योग्य भावनेला, विधायक भावनेला महत्त्व देणं हे शिकू शकतो. हे कौशल्य आहे आणि ते केवळ माणसालाच शक्य आहे.